ही आहे व्हेजिटेबल मितकी. मितकी गोड करतात, पण आपण यावेळेस एक इनोव्हेशन करून मस्त खमंग मितकी बनवली आहे. बाजरीचं पीठ की जे या थंडीच्या दिवसात अतिशय आरोग्यदायी आहे. तर अशी ही मितकी. तर चला रेखाच्या किचनमध्ये आता आपण बनवूया बाजरीची मितकी. संक्रांतीच्या काळात केली जाणारी मिक्स भाजी, की जिला लेकरूवाळी भाजी पण म्हणतात, आणि बाजरीची भाकरी, हाच प्रकार थोड्याशा आपण वेगळ्या स्वरूपात आज खाणार आहोत. ती आहे बाजरीची मितकी. प्रकार तोच, पण रूप वेगळे. हे स्टार्टर म्हणून सुद्धा आपल्याला वापरता येतं. अतिशय छान रेसिपी आहे आणि करायला पण सोपी आहे. ही रेसिपी तुम्हाला कुठल्याही चॅनलवर मिळणार नाही आहे. इथे आलं, लसूण, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या घेऊन आपण याला जास्त पेस्ट न करता थोडंसं जाडसर मिश्रण असं मिक्सरमधनं काढून घेणार आहोत. थोडेसे धने, थोडेसे जिरे टाकलेत आणि जाडसर वाटले. आणि आता हे जाडसर वाटून हे मिश्रण आपण बाजूला काढून ठेवणार आहोत. आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे, की ज्या आपण भोगीच्या दिवशी किंवा संक्रांतीच्या काळात ज्या ज्या भाज्या घेतो सीझनल, वाटाणे, घेवडा, पावटा, वांगं, गाजर, मटार, ओला हरभरा, शेंगदाणे आणि आणखीन काही ज्या भाज्या असतील ताज्या ताज्या भाज्या, त्या तुम्ही घेऊ शकता. अशा बारीक सगळ्या भाज्या आपण चिरून घेतलेल्या आहेत आणि या सगळ्या भाज्या आपल्याला तेलात थोड्याशा परतून घ्यायच्या. जास्त गाळ शिजवायचा नाही. वांगी, गाजर थोडंसं शिजायला वेळ लागतो म्हणून ते आधी टाकायचं. गाजर, वांगी टाकली आहेत आणि एका पाठोपाठ एक ह्या सगळ्या भाज्या आपल्याला टाकून घ्यायच्या. या काळात थंडीच्या दिवसात बाजरीचं पीठ आपल्याला उष्णता देतं, स्टॅमिना वाढवतं आणि सगळ्या भाज्या सीझनल असल्यामुळे आरोग्यदायी आहेच आहे. तर त्यामुळे हा प्रकार मला जरा वेगळा वाटला. आणि कुठेही मी सांगते तुम्हाला, की ह्या व्हिडिओ झाल्यानंतरच तुम्हाला हे बघून दुसरं कोणीतरी रेसिपी टाकेल, पण अजूनपर्यंत तरी मला कुठेही ही रेसिपी सापडली नाही आहे. ही माझं स्वतःचं इनोव्हेशन आहे. पण तुम्ही पण करून पहा, कारण तीच भाजी भाकरी आहे, पण छान वेगळ्या स्वरूपात आपण खाणार आहोत. तर असं एका पाठोपाठ एक सगळ्या भाज्या टाकल्यात आपण आणि तीळ टाकलेत, शेंगदाणे टाकलेत, चवीला मीठ टाकायचं आणि छान परतून घ्यायचे. आणि हे सगळं आपल्याला मिक्सरमधनं आपण कोर्स स्वरूपात म्हणूया किंवा जाडसर असं ओबडधोबड, हिंदीमध्ये आपण ज्याला दरदरा म्हणतो, असं हे आपल्याला वाटून घ्यायचे. जास्त बारीक करायचं नाही आहे, कारण की त्यातले वाटाणे, शेंगदाणे थोडेसे असे दाताखाली आले ना की खूप छान लागतात. हे मिश्रण आता बाजूला ठेवलं की आपल्याला करायची मितकीची तयारी. एक वाटी पाणी घेतलं आहे. जितकं वाटी पाणी घेतलं तितकेच वाटी आपल्याला बाजरीचं पीठ घ्यायचं आहे. बाजरीचं पीठ खास करून आपण दळून आणतोच संक्रांतीच्या काळात आणि बाजरीची भाकरी तीळ लावून आपण करतो. तसं या भाजीमध्ये सुद्धा आपण तीळ टाकलेले आहेत आणि अजून आपण तिळाचा वापर करणार आहोत. हे सगळं मिक्स झालेलं आहे बघा आणि थोडंसं गरम असताना झाकून ठेवायचं, की जेणेकरून एकजीव छान ते होईल. आणि गार झालं की आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. समजा थोडंसं तुम्हाला ओलसर वाटलं किंवा कोरडं वाटलं तर थोडंसं पाणी वापरा आणि ओलसर वाटलं तर तुम्ही पिठाचा पण आणखीन टाकून वापर करू शकता. आणि छान मळून घ्यायचं. थोडासा तेलाचा हात लावायचा आणि छान मळून आपला गोळा करतो आपण पोळीचा वगैरे भाकरीचा, तसा गोळा बाजूला करून ठेवला आहे. आता पाणी छान उकळलेलं आहे. पाणी भरपूर टाकायचं आपण वाफवण्यासाठी आणि एखादी चाळणी ठेवायची. इथे मी ती स्टीमरची चाळणी असते ती ठेवली आहे. तुम्ही कुठली आपल्या घरातली चाळणी ठेवू शकता. आणि मग याच्यावर आपल्याला हे मोमोज म्हणा किंवा मितकी म्हणा हे आपल्याला ठेवायचे. त्या पोर्शनमधून थोडासा एक गोळा घेतला आहे आणि अशी पातळ हातानेच त्याची पारी करून घेतलेली आहे. जास्त जाड पण नको आहे आपल्याला, नाही तर मग खाताना गजगज लागते. अशी छानशी पारी करून घ्यायची आणि आपण जे सारण मस्त भाज्यांचं छान जे केलेलं आहे हे आपल्याला भरायचं आहे. आणि याला तुम्ही कुठलाही गोल आकार द्या, चपटा कटलेटसारखा आकार द्या, पॉकेटसारखा आकार द्या, मोदकासारखा आकार द्या, जे तुम्हाला आवडेल तसा तुम्ही आकार देऊ शकता.
तर असं मी हे पारी बनवून अजून दाखवते बघा. तुम्हाला अजून एक पारी करून दाखवते आहे. अशी पातळ पारी छान करून घ्यायची, हे जेणेकरून शिजल्यावर ना आपल्याला ते पीठ लागणार नाही. अशा पातळ थोडीशी केली की मग मस्त वाफवले जातात आणि खायलासुद्धा खूप गरम गरम खायला तर खूपच छान लागतं. कारण की त्या सगळ्या भाज्या आहेत, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर असल्यामुळे त्याची टेस्ट, आला लसूण असल्यामुळे खूप खूप भन्नाट लागते. तर असे सगळे आपण मोदकाचा आकार दिला आहे याला, तुम्ही कुठलाही आकार द्या. तर हे सगळे आपण मोदक म्हणूया, मितकी म्हणूया. ते सगळे तयार करून घ्यायचे आणि पाणी आपलं उकळलेलं आहे, त्याच्यावर आपण चाळणी ठेवलेली आहे आणि त्या चाळणीवर आपल्याला हे सगळे 15 ते 20 मिनटं आपल्याला हे सगळे वाफवून घ्यायचे आहेत. हे हेल्दी डाएट म्हटलं तरी चालेल, कारण की पर मिलेट हे बाजरा सखा आपल्या थंडीच्या दिवसात अतिशय बहुमोल गुणी आहे. हे आपण बाजरीच्या भाकरीने आपली परंपराच आहे आपली. पहिल्या त्याच्यासाठीच हा संक्रांतीचा सण आपण साजरा करतो. आपल्या पूर्वजांनी ते सण त्या ऋतुमानाप्रमाणेच लावून दिलेत आपल्याला. आपण ते अक्षरशः आवर्जून साजरे करतो. त्याच्या पाठीमागचा उद्देश हाच आहे, की ज्या सीजनल भाज्या आणि बाजरा हे सगळ्या आपल्याला ज्या आरोग्यपूर्ण गोष्टी आहेत त्या आपल्या आहारात असाव्या. 15 ते 20 मिनटं झाले, ते छानपैकी आता शिजलेत. तोपर्यंत आता आपल्याला काय करायचं, त्याच्यावर मस्त तिळाचा तडका द्यायचा आहे. जिरे मोहरी टाकलेली आहे, थोडासा हिंग आपण टाकायचा. जिरे मोहरी तडतडली तर मग थोडासा हिंग टाकूया आणि हिंग टाकला की मस्त त्याला एक चव येते. तीळ टाकलेत आपण. तीळ तर पाहिजेच आपल्याला, संक्रांत म्हटलं की तीळ गुळ घ्या आपण म्हणतोच आहे. तर तीळ तर हवेच आहे. तर जिरे तडतडले, मोहरी वगैरे तडतडली आहे, तीळ टाकले आहेत आपण आणि हे बघा थोडासा मी हिंग टाकलं की त्याने खमंगपणा येतो. आणि ह्या तडका सगळा आपल्याला गार केलेला आहे. आपले मोदक मोमोज पण छान बाजरीचे तयार झाले आहेत. हे सगळ्या मितक्या ज्या आहेत ते हे आपण ठेवल्या आहेत. ही मितकी खूप काळात गोड केली जाते, पण इथे आपण गोड न करता तिखट केलेली आहे. तसे सगळे बघा हे केले आणि प्रत्येक याच्यावर हा आपल्याला तडका टाकायचा. मस्त तीळ लावायचे, इतके त्या तिळाची खमंग चव मस्त लागते ना. तर असे मस्त सगळ्या याच्यावर मोमोजमध्ये तुम्ही हे तीळ लावू शकता. खमंग जिरे, फोडणी टाकलेले मोहरी आणि हे तीळ कॉम्बिनेशन इतकं झक्कास होतं ना, की दाताखाली आहाहा! तुम्ही नुसता एक तुकडा तोडला की म्हणताल वाह! क्या बात है! तर असे हे मस्त मितकी तयार आहे. तुम्ही करा आणि मला सांगा. धन्यवाद.